न्यायाधीश पण होते तिथं, सगळे तज्ज्ञ पण होते, सगळे सचिव पण होते. आपण सगळ्याच्या समक्ष सांगितलं की तुम्ही जे आपले 4 शब्द आहेत त्यातले 2 राहिलेले शब्द घ्या. मराठा समाजाला मुंबईला येण्याची हौस नाही. त्याच्यावरती ते तातडीनं विचार करू आणि आम्ही आता त्याच्यावरती चर्चा लगेच करतो असं त्यांनी सांगितलेले त्या विषयावरती. त्यामुळे तो विषय ते घेतील. आम्हाला काय मुंबईला जायची हवंच नाही. आणि त्यांना जे ओबीसी आरक्षणात येण्यासाठी जे मराठ्यांकडे पुरावे जे गॅजेट आहेत त्याविषयी आपण पूर्ण आता त्यांना सांगितलेलं आहे. त्यामुळं 20ला जाऊ द्यायचं की नाही हे त्यांच्या हातात आहे, आमच्या नाही. आम्ही मात्र आरक्षण ओबीसीतून घेणार आणि आम्ही मुंबईला जर नाही दिलं तर जाणार असणार आहे. 20 तारखेला तुम्हाला जर सरकारला मुंबईला येऊ द्यायचं नसेल तर कुठली अशी नेमकी तुमची अट आहे ती सरकारनं पूर्ण केली पाहिजे? ते 4 शब्द, ते 4चे 4 त्यांनी मध्ये घ्यावेत. आणि मराठा समाजाला ते त्यांना सांगितलं मी मोगाच वाचून ते 4चे 4 बी शब्द त्यांनी लिहून घेत होते तिथं. ते मला पेन दिसत होते त्यांच्या हातात, ते लिहित होते. त्यांना 4 शब्द सांगितले आणि पूर्वी त्यांच्याकडे आहेत ते शब्द. त्या शब्दावरती नोंदी ज्याच्या मिळाल्या त्यानुसार द्यायचं. आणि 33-34च्याही खूप नोंदी आहेत त्याविषयी आपण सांगितलं. परंतु हे इतकं करण्यापेक्षा महाजन साहेब तिथं होते. कायदा पारित करण्यासाठी आधार लागतो आणि आधारासाठी नोंदी लागतात. तर 54 लाख नोंदी आहेत हे त्यांनी मान्य केलं. 54 लाख नोंदी आहेत ह्या अधिकृत त्यांनी आता मान्य केलं. सगळे सोयरे हा शब्द तुम्ही त्याची म्हणजे अट असणारच आहे काय? हो, ती काय सोडण्याची गरज नाही. त्यांचेच शब्द आहेत ते 4 पण त्यांचेच शब्द आहेत. ते जर घेतले तर आम्हाला हौस नाही येणं जायला. मराठा आणि कुणबी एक होण्यासाठी एक हे सिद्ध करण्यासाठी ओबीसी क्रमांक 83 वर मराठा आणि कुणबी एकाचे तत्सम म्हणून उल्लेख आहे. नुसता एक शासन निर्णय करावा लागतो साधा, त्याच्यावर ते मिळतंय. त्याला दुसराही पर्याय हैदराबाद संस्थांचं गॅजेट आहे, सातारा संस्थांचं आहे, मुंबई गव्हर्नमेंटचं आहे. इतकं असताना तुम्हाला नुसता शासन निर्णयच करायची गरज आहे. मराठवाड्यात तर अशी परिस्थिती आहे की एकही मराठा नाहीये, सगळ्याची सगळे कुणबी आहेत असा उल्लेख आहे. तुम्हाला काहीच करण्याची गरज नाही. इतकं सोपं असताना उगाच किचकाटात घुसून आज मुंबईला येऊ नका आणि दिल्लीला येऊ नका, काय अर्थ आहे त्याच्यात? महाजन यांनी असं म्हटलं की एवढ्या मोठ्या संख्येनं तुम्ही मुंबईमध्ये येऊ नका. आणि मग 2-3 जण यावं का? पण ते महाजन साहेब म्हणले ना नंतर, मी म्हणलं सोयरे, ते म्हणले आम्हाला, म्हणले बाबा तुम्ही सहकार्य करा आम्हाला सहकार्य करा मुंबईला येण्याबाबत. म्हणलं आम्ही सहकार्य करतो, तुम्ही तेवढं सहकार्य करा. ते सोयरे 2 शब्द घालायचा मध्ये. तुमच्या मते तुमच्या पुण्यामध्ये महानगरपालिका देखील आता कुणबी नोंदींचा शोध घेणार आहे, त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात होणार आहे. मी त्यांना आजही सांगितलं, महिन्यापूर्वी सांगितलं होतं, दिविलस संस्थानाकडे, महाराष्ट्रात असणाऱ्या सगळ्या संस्थानाकडे जे पुरावे आहेत ते पुरावे घ्या. ते हजारो वर्षापूर्वीचे. तिसरं त्यांना सांगितलं होतं, शाळेच्या दाखल्यावरती जे ते घ्या. काहींच्या दाखल्या या 7/12वरती त्याच्यावरती शेती उल्लेख आहे. खासरा पत्रावरती काहींच्या नुसतं कू लिहिलेलं आहे. तो शेती असला तरी तो कुणबी तेही घ्या, तेही सांगितलेलं आहे. ते राजस्थानच्या भाट आहेत त्यांच्याकडं हजारो वर्षापूर्वीचे नोंदी आहेत त्या पण घ्या, त्याही सांगितलेल्या. आणि 33-34च्या नमुन्यानुसार त्याही हजारो नाहीत, त्याही घ्या हे त्यांना सांगितलं. परंतु त्याच्यावर आत्ता ते म्हणलेत की तातडीनं करतो, पण आपल्या अटे 24च्या आत घ्या. पाटील, तुमच्या मते आजच्या बैठकीचं फलित काय? 20 तारखेच्या आत महाराष्ट्रातला मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश केला तर आजच्या बैठकीचं खरं फलित 20 जानेवारीला सांगता येईल. आज नाही सांगता येणार. पण तुम्ही बैठकीत सहभागी होऊन तुम्ही खुश आहात, आनंदी आहात की काय उगीच बाबा उगाच सहभागी झालो असं वाटतंय? नाही, मी खुश नाही ना आनंदी नाही, दोन्ही नाही. बैठक समाधानकारक झाली का? समाजाच्या पदरात काय पडलं आजच्या बैठकीत? बैठक समाधानकारक झाली का? कवाच पडलं नाही, आज काय पडणार आहे? मराठ्यांच्या पदरात कवाच काही पडलं नाही. उलट 100-200 रुपये तिकिटाला घालायचं काम आहे बैठकाला जाणं. म्हणजे आपण फायद्याच राहिलो भाऊ. इतर जा याला पुढं पडू नाही पडू, परंतु आमच्या काही गोष्टी होत्या त्या सरकारला त्यांच्या कानावर टाकायच्या, त्या टाकल्यामुळे ते एक फायदा झाला तेवढा. बघूयात आता 20 जानेवारीवर त्याच्यावर काय करते. नव्या विषयावर काही चर्चा झाली का? तेच जुनेच मुद्दे पुन्हा आज चर्चेला आले? नाही, नवे सांगितले ना, काही नवे सांगितले. 33-34चा मुद्दा आहे. समितीनं पुन्हा मराठवाड्यात काम करावं आणि 20 तारखेच्या आत आणखी नोंदी शोधाव्यात. त्यांनी सांगितलं तिथं लय मोठे 25 खोल्या भरलेले म्हणे हैदराबादला.
त्याच्यामध्ये हैदराबाद आणि तेलंगणा या दोन राज्यातले पुरावे शोधण्याचा